नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गो चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आपल्यासाठी आर्यबन या साईटची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत, जे की केवळेमध्ये आहे। यामध्ये या वेळेचा सर्वात मोठा जो 1 BHK आहे तो हीच साईट आहे ती की ती 1 BHK खूप मोठ्या साईजचा देण्यात आलेला आहे। तर या व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही सुद्धा ही चांगली माहिती मिळत राहील आणि त्यांचाही कुठेतरी फायदा होईल। त्याआधी अगर तुम्हाला काही प्रश्न असतील, म्हाडाबद्दल काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की फोन करू शकता। मी नक्की तुमचे सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी सुद्धा मदत केली जाईल, यासाठी शुल्क फी घेतली जाईल। तर त्यासाठी लागणारे कागदपत्र आपण स्क्रीनवर पाहू शकता। म्हाडाने जी तारीख वाढवलेली आहे त्याचा नक्की फायदा घ्या। तुम्ही आता जरी डॉक्युमेंट गोळा करायला चालू केले तरी तुमचे एका आठवड्यात डॉक्युमेंट गोळा होतील आणि तुम्ही पण अर्ज करू शकाल या लॉटरीमध्ये। तर त्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट गोळा करा आणि मगच मला कॉल करा। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वप्रथम या स्कीमची जी बेसिक माहिती आहे ती आपण पाहूया। या स्कीमचा स्कीम कोड आहे 819, लोकेशन केवळे आहे। LIG इन्कम ग्रुपसाठी ही स्कीम आहे, म्हणजे लोअर इन्कम ग्रुपसाठी। यामध्ये डिपॉझिट अमाउंट तुम्हाला भरावी लागते 20,000 रुपये आणि 600 रुपये फॉर्म फी असते आणि त्याला GST असतो 108 रुपये, असे टोटल 20,708 रुपये तुम्हाला भरावे लागतात। त्यामधील अगर तुम्ही विनर नाही झाले तर 20,000 रुपये तुम्हाला परत मिळतात, तुमच्या अकाउंटला रिफंड केले जातात आणि फक्त तुम्ही 708 रुपये जे आहेत ते नॉन रिफंडेबल असतात। ज्या लोकांचं उत्पन्न EWS गटामध्ये मोडते, म्हणजे 3 लाखापेक्षा कमी आहे, ते लोक सुद्धा यासाठी अप्लाय करू शकतात। यामध्ये टोटल 21 1 BHK देण्यात आलेले आहेत, खूप मोठ्या साईजचे आहेत 1 BHK हे, ज्यांची प्राइस ठेवण्यात आलेली आहे 22 ते 27 लाख आणि ज्यांचा कार्पेट एरिया जो आहे तो 464 पासून स्टार्ट होऊन ते 588 स्क्वेअर फूट एवढा मोठा कार्पेट एरिया 1 BHK साठी देण्यात आलेला आहे। यानंतर याचं जो डेट ऑफ कम्प्लीशन जे आहे ते 31 डिसेंबर 2027 ला आहे। या प्रोजेक्टला कोणत्याही लिटिगेशन्स नाही आहेत। या प्रोजेक्टमध्ये टोटल 3 विंग्स देण्यात आलेले आहेत, ज्या की A आणि B या बिल्डरच्या विंग्स आहेत आणि C विंग ही सेपरेट आहे, जी की म्हाडासाठी अलोकेट करण्यात आलेली आहे। यामध्ये C विंगच्या डिटेल जे आहे ते C विंग जी आहे ती 7 फ्लोअरची आहे आणि याच्या प्रत्येक फ्लोअरला 3 फ्लॅट्स आहेत आणि 1 लिफ्ट आणि 1 स्टेअरकेस यामध्ये देण्यात आलेली आहे म्हाडासाठी आणि मधला पॅसेज जो आहे तो 1.5 मीटर एवढा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फ्लॅटला 3 बाल्कन्या देण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आर्यबन ही साईट गुगल मॅप्सवर कुठे आहे हे आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न करूया। तर आपण सिंपली गुगलवर सर्च करायचं आहे आर्यबन। इथे ही साईट दाखवत आहे डायरेक्टली। आता इथे काही आर्यबनचे फोटोज पण आहेत, ते आपण पाहूया प्रथम। आता ही जी आहे ही अशा पद्धतीची बिल्डिंग आहे आर्यबनची। ही जी समोर आहे ही छोटीवाली 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे, ही म्हाडासाठी आहे आणि ही बाकीचे दोन विंग्स आहेत A आणि B। तर या विंग्स मध्ये सर्व 3 BHK आहेत, एकदम लक्झरियस सर्व फ्लॅट्स आहेत, ज्यांची किंमत 85-80 लाखापासून स्टार्ट आहे। तर खूप एकदम हाय एंडचे सगळे फ्लॅट्स आहेत, सर्व त्यांना ॲम्युनिटी सुद्धा चांगले आहेत आणि म्हाडाची बिल्डिंग ह्या कोपऱ्यात देण्यात आलेली आहे, त्यामुळे कदाचित म्हाडाला यामध्ये ॲम्युनिटी नक्कीच नसणार आहेत। आता या आसपासचा त्याचा परिसर बघा कसा आहे, थोडेसे आउटसाइड आहे ही साईट थोडीशी, त्यामुळे थोडं अजून डेव्हलपमेंट खूप बाकी आहे। तर असो, आता आपण मॅपवर पाहूया ऍक्च्युअल साईट कुठं आहे। आता ही जी साईट आहे तुम्ही पाहू शकता, ही L शेप मध्ये ही बिल्डिंग आहे। A आणि B विंग ह्या 2 A आणि B विंग्स आहेत आणि ही जी इथं साईडला आहे बिल्डिंग ही म्हाडाची बिल्डिंग आहे, जी की 7 फ्लोअरची असणार आहे, छोटीशी देण्यात आलेली साईडला आणि रोड जो आहे याचा या साईडला देण्यात आलेला आहे असा। या साईडला असा रोड आहे आणि हा रोड कुठून आलेला आहे पाहूया। आता हा जो आहे आपला पुणे मुंबई हायवे आहे, हा जुना हायवे आहे, हा एक्सप्रेस हायवे नाही। आणि इकडे हा गेलाय तो एक्सप्रेसवे आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा आहे आणि हा ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे। तर यापासून इथं हा केवळेपासून जो आहे ही साईट एकदम जवळ आहे हायवे पासून सुद्धा। या ठिकाणी इथून टर्न आहे असा आणि या ठिकाणी ही साईट आहे। तर याच्या आसपास सॅन्टोसा जो वॉटर पार्क आहे याच्या जवळच आहे, या साईटच्या सॅन्टोसा वॉटर पार्क इथं जवळ आहे। लॉन्स
टूल्स वगैरे थोडेसे इथं जवळपास दिसत नाहीत कुठं, पण आहे एकंदरीत थोडंसं आउटसाईड वाटतंय. हे एकदम एंडलाच आहे. इकडे पवना रिव्हर आहे आणि ह्या एंडला ही रोड साईड देण्यात आलेली आहे. साईडला पण या भरपूर डेव्हलपमेंटला अजून चान्स आहे. इथे पहा की इकडं खूप मोठमोठे सोसायटी झालेले आहेत, ऑलरेडी त्यांचं काम चालू आहे. याच्याबरोबर बॅक साईडलाच आहे ते सुद्धा. तर आपण याचा गुगल मॅप्स पाहूया, फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. तर आता याचा फ्लोर प्लॅन कसा आहे ते आपण पाहूया. तर हा आपण याचा मास्टर प्लॅन डाउनलोड केलेला आहे. आता हे तुम्ही पाहू शकता की हा समोरचा रोड आहे, जसं की मी तुम्हाला गुगल मॅप्सवर दाखवलं. त्याला लागून ही ए बिल्डिंग आहे, इथं बी बिल्डिंग आहे आणि ही जी कोपऱ्यात आहे जी सी बिल्डिंग ती म्हाडासाठी आहे. आता तुम्हाला क्लिअर दिसेल. इथं तुम्ही बघू शकता सी बिल्डिंग ही आहे म्हाडासाठी, क्लिअरली लिहिलेलं पण आहे सी बिल्डिंग म्हाडा म्हणून. आणि याला एमिटीज मला वाटत नाही की असतील, याला काहीतरी सिस्टम करून हे साईडला रोड देणारच यांनाही आणि एमिटीज पासून दूर राहणार. कारण ह्या 3 BHK आहे तो 85 लाख 86 लाख या किमतीचे आहेत आणि त्या लोकांमध्ये नक्कीच हे म्हाडाचे स्वस्त लोकांना मिक्स करून घेणार नाहीत आणि नक्कीच यांना इथून साईडने कुठला तर रस्ता देतील असं मला वाटतंय. तर त्याचा आपण फ्लोर प्लॅन पाहूया. तर हा हे म्हाडा बिल्डिंगचा फ्लोर प्लॅन आहे. हा अशा पद्धतीने आहे. ही 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे अशा पद्धतीने. आता तुम्ही पाहू शकता या फ्लोर प्लॅन मध्ये की 3च 1 BHK एका फ्लोअर देण्यात आलेली आहेत. 1, 2 आणि 3. ह्या साईडचा जो 1 BHK आहे म्हणजे ह्या जिन्यापासून राईट साईडचा जो आहे तो छोटा आहे थोडा साईज मध्ये, ज्याची किंमत पण कमी आहे. जो 43 स्क्वेअर मीटर या कार्पेट एरियाचा आहे, म्हणजे 464 याचा कार्पेट एरिया आहे. तर याची किंमत जी आहे ती 22,28,000 रुपये ठेवण्यात आलेली म्हाडाकडून. त्यानंतर जो सेकंड नंबरचा आहे, सेकंड थर्ड नंबर जो 51 कार्पेट एरिया म्हणजे 588 स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया जो आहे ते हे 2 फ्लॅट्स आहेत. यामधील हा सर्वात मोठा असेल, हा थोडासा मिडल साईज असेल, यामध्ये याची किंमत थोडीशी कमी असणार. आणि जो हायेस्ट किंमतचा आहे तो हा आहे 27,65,000चा आणि खूप मोठा 1 BHK आहे हा. तर याचे आपण आता तुम्ही जर डायमेन्शन जर पाहायचं आपण शिवाय तुम्ही पाहू शकता इथे एकच स्टेअरकेस देण्यात आलेली आहे आणि एकच लिफ्ट देण्यात आलेली आहे आणि हा असा मध्ये पॅसेज आहे. इकडून याला एंट्री आहे या फ्लॅटला, ही दुसरी एंट्री आहे आणि इथून स्ट्रेट मध्ये एवढाच स्पेस मध्ये फक्त सोडण्यात आलेला आहे, ज्यामुळे थोडंसं कंजेस्टेड सुद्धा वाटणार आहे इथे, कारण हा स्पेस खूप छोटा देण्यात आला आहे. 3 फ्लॅटचे एकदम समोर समोर डोर्स आहेत. आता ह्या फ्लॅटचा आपण डायमेन्शन पाहूया. जो सर्वात मोठा आहे तो ह्या फ्लॅटचा आपण डायमेन्शन पाहूया. तर हे इथं स्टेअरकेसपासून इथून एंट्री केल्यानंतर इथं पहिल्यांदा एक लॉबी देण्यात आलेली आहे. म्हणजे एंट्री केल्यानंतर तुम्हाला एवढा लॉबी स्पेस आहे. इथं तुम्ही तुमचे शूज समथिंग काय असेल ते इथं अरेंज करू शकता. म्हणजे बाहेर तुम्हाला स्पेस कमी आहे, पण इथं आतमध्ये थोडासा लॉबी स्पेस देण्यात आलेला आहे. 1.5 इंटू 1.4 मीटरचा आहे, म्हणजे जवळजवळ 5 बाय 5-6 फुटाचा हा लॉबी स्पेस देण्यात आलेला आहे. त्यानंतर हॉल जो आहे हा एवढा मोठा हॉल देण्यात आलेला आहे की याचं डायमेन्शन जे आहे ते 19 फूट बाय 12 फूट, म्हणजे असा 19 फूट आहे आणि असा 12 फूट आहे, 19 प्लस आहे असा. तर एवढा मोठा खूप मोठा हॉल देण्यात आलेला आहे की एवढा 2 BHK सुद्धा कधी एवढा मोठा हॉल दिलेला नसतो. हा एकदम खूप बिग साईजचा 1 BHK हा आहे आणि याला इथून डोर एक देण्यात आलेला आहे. इकडे विंडो सुद्धा आहे. बाल्कनीमध्ये एंट्री करण्यासाठी इकडे डोर देण्यात आले आहे आणि बाल्कनीचं माप जे आहे ते 12 बाय 5. ही बाल्कनी सुद्धा एकदम मोठ्या साईजची बाल्कनी देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इकडून हॉलमधून इकडे आले की ह्या साईडला इथं किचन देण्यात आलेलं आहे. किचनचं जे माप आहे ते 8.25 बाय 10.5 असं किचन सुद्धा एकदम मोठा देण्यात आलं आहे. 10.5 बाय 8.25 म्हणजे खूप मोठं किचन आहे हे कम्पेअर टू 1 BHK साठी. आणि किचन असं सेम असंच आहे की इकडे विंडो आहे आणि इकडे डोर देण्यात आलेले आहे ड्राय बाल्कनी एंट्री करण्यासाठी. आणि किचनला जी ड्राय बाल्कनी आहे ती सुद्धा 8.25 बाय
4.5 एवढ्या मोठ्या मापाची ड्राय बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे एकदम बिग स्पेस हा देण्यात आलेला आहे इथं. शिवाय इकडं टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही सेपरेट देण्यात आलेलं आहे. इकडे बाथरूम सेपरेट आहे, इकडे टॉयलेट सेपरेट आहे आणि हे सुद्धा एकदम सफिशियंट मापाचे आहे, भरपूर मोठे साईज मध्ये हे सुद्धा. आणि इकडं इकडून बेडरूमला सुद्धा एंट्री इकडूनच आहे. आणि जे बेडरूमचं माप आहे ते सुद्धा खूप जास्त आहे. 12 बाय 11ची ही बेडरूम आहे. म्हणजे अशी 12 फूट आहे आणि अशी 11 फूट एवढी मोठी बेडरूम आहे. सेम असं बेडरूमला सुद्धा इथं विंडो देण्यात आलेली आहे आणि इकडे डोअर देण्यात आलेला आहे. आणि तिथं बेडरूम सुद्धा एक बाल्कनी आहे जी की 12 बाय 4 एवढी मोठी बाल्कनी बेडरूम सुद्धा देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत 3 बाल्कनी देण्यात आहेत 1 BHK साठी. खूप मोठा 1 BHK आहे हा. जवळजवळ 588 स्क्वेअर फूट, म्हणजे एवढ्या एरियाचा शक्यतो 2 BHK असतो म्हाडामध्ये तरी, पण इथं 1 BHK एवढा मोठा करून टाकलेला आहे यांनी, त्यामुळे त्याची किंमत सुद्धा तशी आहे. दुसरा आपण जो छोटा 1 BHK आहे, आता हा जो शेजारचा 1 BHK आहे तो सुद्धा जवळपास त्याच मापाचा आहे, फक्त यामध्ये जरा हॉल छोटा देण्यात आलेला आहे. बाकी याला सुद्धा 3 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत. बेडरूमला सुद्धा बाल्कनी आहे, हॉलला बाल्कनी आहे आणि किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी इथं देण्यात आलेली आहे. आता हा जो छोटा 1 BHK आहे याचं थोडंच माप आपण पाहूया. आता इथून याला एंट्री केल्यानंतर हा छोटा 1 BHK जो माप आहे ते 13.5 बाय 12.5. हा सुद्धा हॉल एकदम सफिशियंट मापाचा आहे, छोटा म्हणता येणार नाही तसा. एकदम 1 BHK मापाचा हा आहे, 13.5 बाय 12.5 स्क्वेअर शेप मध्ये एकदम हा हॉल आहे. आणि जी इथून किचन जे आहे, किचनचा माप आहे जो 8 बाय 8.25 या मापाचं किचन आहे. किचनला इथं ड्राय बाल्कनी देण्यात आली आहे. ड्राय बाल्कनी माप आहे 8 बाय 4.5. भरपूर मोठी ड्राय बाल्कनी इथं किचन सुद्धा देण्यात आलेली आहे. इकडे फक्त एक हे आहे की इकडे डोअर देण्यात आले, इकडे विंडो आहे, सेम तसंच आहे सर्व ह्याच्यासारखं. आणि जो सिट आउट जो स्पेस आहे तो असा क्रॉस मध्ये देण्यात आलेला आहे. त्यामुळे याचं माप आपण पाहू शकतो 3.8, 1.7, 8.7 असं आहे. म्हणजे जी बाल्कनी आहे ही क्रॉस मध्ये आहे. आणि बेडरूम पण सेम असंच देण्यात आलेली आहे. बेडरूमचं माप आहे 10 बाय 11. बेडरूम खूप मोठी आहे आणि या साईडला ती स्पेस देण्यात आलेला आहे. इकडे कबर्ड वगैरे तुम्ही काही अरेंज करू शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त मोठा स्पेस आहे हा. आणि इकडे बाल्कनी सुद्धा याला सुद्धा बेडरूम क्रॉस बाल्कनी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची. तर या ठिकाणी फक्त क्रॉस बाल्कनी आहे आणि इकडे सर्व मोठ्या बाल्कनी आहेत. तर त्यामुळे थोडासा प्राइस मध्ये सुद्धा कमी आहे. टॉयलेट बाथरूम इथं पण सेपरेट आहे, टॉयलेट सेपरेट आहे, बाथरूम सेपरेट आहे, साईज मध्ये खूप मोठे आहेत. तर अशा पद्धतीने हे याचे फ्लोरचे डायमेन्शन्स आहेत 1 BHK चे. भरपूर मोठा 1 BHK आहे हा. या ठिकाणचा जो मार्केट रेट आहे अगर ते आपण कम्पेअर करायचं म्हणलं तर या ठिकाणी जो बिल्डरचा फ्लॅट आहे जो की सर्व 3 BHK 2 BHK असे आहेत, 3 BHK आहेत जवळपास. तर 3 BHK जो आहे याचा 85 लाखापासून स्टार्ट आहे. म्हणजे जवळजवळ 85 लाखापासून यांचा 3 BHK स्टार्ट होतो. आणि त्यातून म्हाडाचा फ्लॅट म्हणला तर तुम्ही 588 कार्पेट जो बिगेस्ट 1 BHK आहे तो आपल्याला पडणार आहे 28 लाख प्लस 3.5 म्हणजे 31 लाखापर्यंत हा फ्लॅट मिळेल. आणि अगर पर स्क्वेअर फूट रेट काढला तर 5,000च्या आसपास याचा पर स्क्वेअर फूट रेट निघतो. पण याचं डायरेक्ट आपण त्या फ्लॅटची कम्पेअर करू शकत नाही, कारण त्यांना सर्व ॲम्निटीज आहेत, सर्व गोष्टी त्यांना ॲडव्हान्समध्ये मिळणार आहेत. तर त्या गोष्टी म्हाडा फ्लॅटला नसणार आहेत. त्यामुळे आपण डायरेक्ट कम्पेअर करत नाही, पण एक मार्केट रेट काय आहे यासाठी आपण ती तुलना करत असतो. तर या ठिकाणी तुम्हाला रेंट जे आहे ते तुम्हाला 1 BHK साठी तुम्हाला आरामात 15 ते 20,000च्या रेंजमध्ये रेंट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. 15,000 तर मिळेलच. आणि या प्रोजेक्टमध्ये अगर ॲडव्हान्टेज पाहिले तर या 1 BHKला तुम्हाला माहिती आहे की म्हाडामध्ये बाल्कनी शक्यतो नसते, पण या प्रोजेक्टला 3 बाल्कनी देण्यात आल्या आहेत 1 BHKला. हॉलला बाल्कनी आहे, किचनला आहे आणि बेडरूमला सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि लोकेशन सुद्धा याचं ठीकच आहे, म्हणजे पुणे मुंबई हायवे लगतच आहे ही. शिवाय थोड्याशा शांत परिसरात सुद्धा ही लोकेशन आहे, म्हणजे जास्त गजबजलेला परिसर नाही अजून, हा डेव्हलपमेंटला अजून तिथं खूप चान्स आहे. तर एकंदरीत मला तर ही साईट आवडलेली आहे. तुम्हाला काय असं वाटतं हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि अप्लाय करू वाटले तर तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करून अप्लाय करा. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.